नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये बार्टी, टीआरटीआय, सारथी, आरटी आणि महाज्योती या वेगवेगळ्या परीक्षांसाठी जी सीईटी होणार आहे त्याच्या ऍडमिट कार्ड बद्दल पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली होती की ऍडमिट कार्ड कधी येणार आहेत, आपल्याला डाउनलोडसाठी कधी ऑप्शन अवेलेबल होणार आहे आणि कोणकोणत्या एक्झामसाठी नेमकं डेट कोणती आहे, किती शिफ्ट मध्ये एक्झाम होणार आहेत. पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे डाऊट होते की सर महाज्योतीच्या बद्दल कुठलंही अपडेट त्यामध्ये दिसत नाहीये किंवा मग महाज्योतीच्या एक्झामचे एक्झॅक्ट कॅलेंडर काय आहे, बँकिंगच्या एक्झाम त्यामध्ये दिसत नाहीयेत. तर बार्टीच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला महाज्योती संदर्भात एक वेगळं नोटिफिकेशन काल 10 सप्टेंबरला पब्लिश केलेलं आहे. तर त्या नेमकं पीडीएफ मध्ये किंवा नोटिफिकेशन मध्ये आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती बघायची. बघा, ही महत्वाची सूचना दिलेली आहे जी की फक्त आणि फक्त महाराष्ट्र शासनाच्या सर्वंकष धोरणानुसार सन 2025-26 करिता महाज्योती या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता जी बार्टीच्या अंतर्गतच घेण्यात येणार आहे त्या सीईटी संदर्भात बट स्पेसिफिक याच्यामध्ये आपल्याला कशाच्या बाबतीत माहिती दिलेली आहे तर महाज्योतीच्या एक्झाम कोणत्या डेटला आहेत, किती शिफ्ट मध्ये होणार आहेत आणि नेमकं त्याला आपल्याला ऍडमिट कार्डच्या बाबतीत काय सूचना फॉलो करायच्या ही इन्फॉर्मेशन आपल्याला त्यामध्ये दिलेली आहे. बघा, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला दिलेल्या पीडीएफ मध्ये इन्फॉर्मेशन अशी आहे, जो कॉमन वेळापत्रक आहे एंट्रन्स टेस्टचा म्हणजे सीईटीचा तो या पद्धतीने याच्यामध्ये 8 वेगवेगळ्या एक्झामच्या बाबतीत इन्फॉर्मेशन दिली. त्यापैकी पहिली एक्झाम यूपीएससी ची आहे जी की आपल्याला 14 सप्टेंबर स्टार्टिंग फ्रॉम 14 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर हे पूर्ण शेड्यूल आहेच. तर 14 सप्टेंबर 15 सप्टेंबर अशा 2 दिवशी यूपीएससी ची एक्झाम आहे. प्री ट्रेनिंग स्कीम जी काही आहे, पहिल्या 2 एक्झाम जर सोडल्या आपण 14 आणि 15 तारखेच्या, तर 17 तारखेला जर बघितलं तर महाराष्ट्र राज्याची एमपीएससी ची जी राज्यसेवा आहे त्याची सीईटी होणार आहे. सेम 18 सप्टेंबरला पण एमपीएससी ची राज्यसेवा या 2 एक्झाम आहेत, म्हणजे 17 आणि 18 तारखेला राज्यसेवेच्याच एक्झाम आहेत. पुढे येत असताना या कॉलम मध्ये आपल्याला 5 नंबरला आणि 6 नंबरला पुन्हा एकदा एमपीएससी राज्यसेवा ही 19 तारखेलाही आहे, एमपीएससी राज्यसेवा पुन्हा 20 तारखेला पण आहे. मग आता इथं शिफ्ट किती आहेत हे पण दिलेलं आहे, 3 शिफ्ट, 2 शिफ्ट, 4 शिफ्ट या पद्धतीनं. पण 20 सप्टेंबरला 2 वेगवेगळ्या एक्झाम आहेत ज्यापैकी एमपीएससी राज्यसेवा पण आहे आणि एमपीएससी ग्रुप बी आणि सी जी कंबाईनची एक्झाम आहे त्याची पण सीईटी आपल्याला 20 सप्टेंबरलाच आहे. पुन्हा कंटिन्यू 21 तारखेला आणि 23 तारखेला, 22 तारखेला कुठलीही एक्झाम नाहीये. 21 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबर या दोन्ही दिवशी पुन्हा एकदा कंबाईन ग्रुप सी आणि ग्रुप बी या दोन्ही एक्झाम आपल्याला सीईटीच्या शेड्यूल केलेल्या आहेत. मग आता याच्यामध्ये तुम्हाला कुठेही या पूर्ण पीडीएफ मध्ये बँकिंग परीक्षा, रेल्वेची परीक्षा किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा याबद्दल कुठलंही अपडेट अजून तरी दिलेलं नाही. मग आता बँकिंगच्या, एसएससीच्या, रेल्वेच्या या एक्झाम कधी होतील या बाबतीत आपल्याला थोडे दिवस वाट बघावी लागेल. महाज्योतीची ऑफिशियल वेबसाईट असेल किंवा मग बार्टीची ऑफिशियल वेबसाईट असेल, या दोन्ही ठिकाणी आपल्याला याचा अपडेट येणार आहे. कारण की आपल्याला दिलेल्या 8 वेगवेगळ्या ज्या स्कीम आहेत त्याच्या अंतर्गत कुठेही या बँकिंग, एसएससी आणि रेल्वेच्या एक्झामच्या बाबतीत कोणतीही डेट पब्लिश करण्यात आली नाही. सध्या आपल्याला एमपीएससी राज्यसेवा, ग्रुप बी आणि सी सोबत यूपीएससी या सगळ्या एक्झामचं शेड्यूल डिक्लेअर झालेलं आहे. आता बाकी ज्या सूचना दिलेल्या आहेत सीईटीच्या त्या सेम आहेत ज्या मी कालच्या व्हिडिओमध्ये घेतल्या होत्या. ज्या सगळ्याच 5ही संस्थांच्या एक्झाम आहेत, सीईटी आहेत, त्या सगळ्यांनाच हे लागू असणार आहे. ज्याच्यामध्ये भरपूर इन्फॉर्मेशन काय होती तर सगळ्यात महत्वाची इन्फॉर्मेशन आपल्याला की 2 टप्प्यामध्ये आपल्याला ऍडमिट कार्ड अवेलेबल होणार आहेत. त्यापैकी पहिला टप्पा म्हणजे आपल्याला एक्झामच्या 6 दिवस अगोदर हे आपल्याला शहर वाटप म्हणजे नेमकं कोणत्या शहरात आपली परीक्षा होणार आहे ते कळणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला कळणार आहे अंतिम परीक्षा केंद्र, ज्यामध्ये 3 दिवस अगोदर एक्झामच्या हे आपल्याला कळणार आहे. मग आता आपल्याला टप्पा 2 जो आहे त्यानुसार आपल्याला क्लिअरली सांगितलेलं आहे की आपल्याला त्या दिवशी म्हणजे जेव्हा आपल्याला केंद्र समजणार आहे त्या दिवशी आपल्याला ऍडमिट कार्ड हे डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल होणार आहे, ज्यामध्ये तुमचा रोल नंबर असेल, पासवर्ड असेल, डेट असेल, एक्झाम सेंटरचं नाव असेल, ही सगळी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला सेकंड टप्प्यामध्ये जी आपल्याला ऍडमिट कार्डची माहिती अवेलेबल करून दिलेली असेल तेव्हा आपल्याला ते डाउनलोड करून प्रिंट करण्यासाठी अवेलेबल असेल. पुढे आपल्याला बाकी ज्या रेग्युलर इन्फॉर्मेशन असतात की नेमकं आपल्याला ऍडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं तर ऑफिशियल साईटवर महाज्योतीच्या असेल,
बार्टीच्या असेल, सारथीच्या असेल, या सगळ्याच ऑफिशियल साईटवर त्यांनी URL प्रोव्हाइड केलेला आहे. जो मेल ॲड्रेस आणि पासवर्ड आपण यूज केला होता किंवा मोबाईल नंबर वापरला होता, तो यूज करून आपल्याला ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे. त्यामध्ये सगळी डिटेल इन्फॉर्मेशन PDF डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल असेल आणि ते आपल्याला एक्झामसाठी घेऊन जायचं आहे. बरं, त्यामध्ये आपल्याला अजून हे डिटेल नोटिफिकेशन फक्त महाज्योतीच्या रिलेटेड होतं. तर महाज्योतीच्या रिलेटेड काही आपल्याला डाऊट असतील तर आपल्याला एक नंबर दिलेला आहे. सोबत हेल्प डेस्कचा एक जीमेल ॲड्रेस पण दिलेला आहे. त्या दोन्ही माध्यमातून आपल्याला काही डाऊट असतील तर आपण ते महाज्योतीच्या संदर्भात, तुम्हाला बँकिंगच्या बाबतीत काय डाऊट आहे, SSCचा रेल्वेचा पेपर कधी होणार आहे याच्या बाबतीत काय डाऊट असेल तर डायरेक्टली तुम्ही इथं कॉल करून पण इन्फॉर्मेशन घेऊ शकता. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की या एक्झामला जात असताना मग ती महाज्योतीची असेल, सारथी, बार्टी, TRTI किंवा RTची असेल, या सगळ्या CETला जाण्याच्या अगोदर उरलेल्या दिवसांमध्ये आपल्याला संकल्प 247 ॲपवर ₹1 जी CETची बॅच अवेलेबल करून दिलेली आहे त्याचे व्हिडिओ नक्की बघायचे आहेत. ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इझिली एक्झाम पास करता येईल. त्यामुळे जात असताना हे व्हिडिओ कंप्लीट करायचे आहेत, नंतरच एक्झामला जायचं आहे. एक्झामसाठी तुम्हा सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.